नमस्कार. कथा विश्वमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कथा सुलतान. कथेला सुरुवात करण्याअगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमचे नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. सुलतान. मी आज 20 वर्षे हे माझं पोट भरावं म्हणून जीवाचं रान केलं. मला पोटभर अन्न मिळालंच पाहिजे, नाहीतर मी इथं टक्कर घेईन, काय वाटेल ते करीन. सुलतान अमरावती तुरुंगातील भिंतीच्या काळ्या करंद दगडावर आपले बोट रोखून गाजत होता. एप्रिल महिन्याचा कडक उन्हात त्या भिंती दगदगत होत्या. सारा तुरुंग धापा टाकीत होता. सुलतान संतापला होता. सुलतानची व माझी अमरावती तुरुंगात गाठ पडली. सर्व कैदी म्हणत हा मूर्ख आहे, कारण सुलतान क्षणात नरसिंह अवतार घेई, तर क्षणात गोगलगाय होऊन शांतपणे बोले. म्हणूनच सर्व कैदी त्याला मूर्ख सुलतान म्हणत. आणि खरोखरच तो मूर्ख होता. पण निराळा, गुबगुबीत परंतु मजबूत शरीर, गोल चेहरा, आखूड नाक आणि सायाळाच्या काट्याप्रमाणे ताठ केस, खोजे डोळे, यामुळे तो सर्व वेळ उदास व खिन्न दिसे. अंगात साधी पैरण, अर्धी विजार, तीही त्याच्या अंगाला अशीच असे. तो फारच कमी बोले, पण शांत बोले. ज्यावेळी त्याचे हातात थाळीवत असला नसे, त्यावेळी तो आपल्या डाव्या तळहातावर उजवा अंगठा ठेवून तंबाखू आणि चुना मळीत असे. मग तंबाखू असो वा नसो, त्याला सवयच झाली होती. आपणाला अन्न, वस्त्र, निवारा आणि माणसाला ज्या ज्या वस्तूची जरुरी असते त्या सर्व वस्तू मिळाव्यात असे त्याला फार फार वाटे. पण त्याच्या 20 वर्षाच्या आयुष्यात त्याला त्या कधीच भरपूर मिळाल्या नव्हत्या. ज्या त्याच्या आईबापांनी अत्यंत लाडाने त्याचे सुलतान असे नाव ठेवले, त्यांनी त्याच्यासाठी वरील वस्तूपैकी एकही ठेवली नव्हती. एवढेच काय, पण तो वयाने 8 वर्षाचा होता तेव्हा ती दोघेही त्याला सोडून या जगातून नाहीशी झाली होती. त्याने आपल्या आईला डोळे भरून पाहिलेसुद्धा नव्हते की आपल्या वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळण्याची त्याची हौसही पूर्ण झाली नव्हती. इतकेच नव्हे तर आपल्या आईबापांचे चेहरे कसे होते हे सुद्धा तो सांगू शकत नव्हता. त्याला एकही नातलग नव्हता. त्याला आपला भाई म्हणून हाक मारण्यासाठी एखादी बहीण नव्हती, की आपला पाठचा भाऊ म्हणून सांगण्यासाठी भाऊ नव्हता. जगात त्याला कोणीच नव्हते, नि त्याचे म्हणणे काहीच नव्हते. जणू तो आकाशातून पडला होता आणि धरणीने त्याला झेलला होता. पण त्याचे नाव सुलतान होते. त्याला जेव्हा कळू लागले तेव्हा त्याने एक लंगोटी मागून घेतली आणि तो आळीतील लोकांची ढोरे राखू लागला. तो ढोरे राखून येई आणि जो कोणी जे देईल ते खाऊन गुरांच्या गोठ्यात झोपे. त्याला कुणीही पोटभर खाऊ घातले नाही. घरोघर भीक मागून स्वतःचे जेवण तो मिळवी. शेवटी खेड्याला कंटाळून तो पोट भरण्यासाठी शहरात अमरावतीत आला. आता एखादे गाढवसुद्धा पाठीवरून वाहून नेण्याची शक्ती त्याच्या अंगात होती. परंतु त्याला कामच मिळत नव्हते. मग त्याचे आजपर्यंत न भरलेले पोट कसे भरणार? तो अमरावतीत भटकू लागला. तेव्हा त्याला हव्या असलेल्या सर्व वस्तू त्याने दुरून पाहून घेतल्या, अगदी पोट भरून पाहून घेतल्या. पण तेवढ्यानेच त्याचे समाधान होणे शक्य नव्हते. तो मिठाईच्या दुकानापुढे जाऊन उभा राहे आणि विचार करी, अल्ला मियाकडून आपल्याला इथे नोकरी मिळाली तर काय बहार होईल. आपण काम करीत असता एखादे जिलेबीचे कडे दाढे खाली जाऊ, एखादा पेढा खाऊ किंवा एखादा बर्फीचा तुकडा गिळून टाकू, नाहीतर तो खाली पडलेला बुगा तरी खाऊ. इथे नोकरी मिळणार कशी? हा तर लठ्ठ बनिया आहे आणि आपण मुसलमान, मग कसे जमणार? नाही बुवा. दुकानदाराकडे तिरस्काराने पाहून तो पुढे चालू लागे. पुष्कळ प्रयत्न करून त्याला एक नोकरी मिळाली. ती म्हणजे पानपट्टीच्या दुकानात रोज कात चुना बनवायचा. सुपारी कातरायची आणि पानावर कात चुना थापून पट्टी बनवून गिराईकाला देऊन 2 पैसे घ्यायचे. आणि या कामासाठी त्याला रोज चाराने मिळू लागले. सूर्य उगवल्यापासून तो सर्व सूर्य मावळेपर्यंत दुकानावर बसून तो काम करू लागला.
पण त्याला ते चाराने पुरेना, त्याचे पोट भरेना. तो कंटाळून संतापून जाऊ लागला. काय ही नोकरी, धड पगार पुरत नाही आणि पान खाऊन पोट भरत नाही. आता काय करावे त्याने विचार केला. मालक, एक गोष्ट बोलू. एखादा तो आपल्या मालकाला म्हणाला. हो हो बोल ना, मालक म्हणाला. पगार पुरत नाही, सुलतान म्हणाला. पगार पुरत नाही म्हणजे? मालक म्हणाला. म्हणजे माझं पोट भरत नाही, सुलतान उत्तरला. मग मी काय करू त्याला? मालक गुरगुरला. म्हणजे? सुलतान आश्चर्यचकित होऊन म्हणाला. म्हणजे तुझे पोट असं आहे की तो कधीच भरणार नाही. मालकाने समजुतीच्या स्वरात पण खवचटपणे म्हटले. असं का म्हणता? माझं पोट काय निराळं आहे? अलबत जगातील सर्वच पोटाचं पोट म्हणजे तुझं पोट. मालकाने चेष्टा सुरू केली. थट्टा करता होय मालक? थट्टा करू नको तर काय करू? फक्त मला पुरेल इतका पगार द्या. असं? मग ऐक तर, तू आत्ताच्या आत्ता कामावरून चालता हो. मालकाने दरडावणी दिली व पानाच्या देठाचा जुडगा धरून कात्रीने कातरून टाकला. सुलतानाने इकडे तिकडे क्षणभर पाहिले, जणू त्याची नोकरी कुठे अदृश्य झाली. मग निर्विकार चेहरा करून तो चालू लागला. हा हिंदू आहे, तो मुसलमान आहे, मग हा माझा पगार कसा बरं वाढवणार? अशा त्याने आपली समजूत घातली आणि पुढं नोकरी करायची तर मुसलमानाजवळ, असा विचार करून तो तंबाखूने चुना मळीत फिरू लागला. शेठ मला नोकरी देणार का? त्याने एका लांब दाढीवाल्या मुसलमान हॉटेल मालकाला सवाल केला. काय घेणार? हॉटेल मालकाने उलट सवाल केला. त्याने सुलतानाला पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत न्याहाळून पाहिले, जणू काय त्याला एखादे रेडको खरेदी करायचे होते. तुम्हीच सांगा मालक, सुलतान आनंदित होऊन म्हणाला. रोज चारा आणि जेवण परवडतं? मालकाने दाढी कुरवाळीत विचारले. सुलतानाला आनंद झाला. बस, आणि काय हवे आहे आपल्याला? पोटभर अन्न आणि तंबाखूला चाराने, बस ठरले. मंजूर, सुलतान उद्गारला. त्याने नोकरी पत्करली. सर्व खमंग खिम्याचा वास दरवळला होता. त्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने हळूच गुटकी गिळली. जणू त्याला मालकाची भीती वाटली. तो पायऱ्या चढून आत आला. टेबलावर चहाचे कप दिसत होते. त्यांच्यातून तरंगणारी वाफ, बिर्याणीच्या प्लेटी, निरनिराळ्या खाण्याच्या वस्तू, सर्वच त्याला आनंददायी वाटले. त्याची दृष्टी तृप्त झाली. एकापाठी एक 15 दिवस गेले. एके दिवशी मालकाने अक्राळ विक्राळ चेहरा केला. तू 1 प्लेट बिर्याणी, 1 प्लेट खिमा आणि भात, चहा एवढं खातोस, तू माझं दिवाळं काढशील. पण मालक, पोटाला लागतं तेवढंच खातो मी. आजीजीनं सुलतान म्हणाला. काय लागतं रे? हां, बकासुराला देखील एवढं लागत नव्हतं, तेवढं तू फस्त करतोस. याचं नाव काय? मालक गुरगुरला. याचं नाव नोकरी, सुलतान शांतपणे म्हणाला. कसली नोकरी? उद्या तू मला खाऊन टाकशील आणि सांगशील मी नोकरी केली. मालक हात आपटीत गरजला. मग आता काय करू म्हणता? सुलतानने विचारले. नको, तू जा, मालकाने सांगून टाकले. पण मालक, आता मी जादा खाणार नाही. जाच तू, मला असलं म्हशीपेक्षा रेडकू मोठं नाही पाहिजे, मालकाने शेवटचे सांगितले. सारे लोक हसले. सुलतानला आपला अपमान वाटला. त्याची नोकरी सुटली. तो पुन्हा भटकू लागला. आता तो नोकरी पुरे हमाली करायची असे त्याने ठरवले आणि स्टेशनवर तो बसू लागला. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत जांभया देत भुकेने व्याकुळ होऊन अश्रुगाळीत एखाद्या ओझ्याची वाट पाहत बसू लागला. परंतु त्याची निराशाच झाली होती. तो कंटाळला. त्याला भडभडून आले. गतायुष्याची आठवण झाली. आपले आईवडील लहानपणी मेले. आपण भीक मागितली, गुरे राखली, शेण काढले, मागून कपडे घातले आणि आता आपण वाटेल ते काम करू शकतो नि करायला तयार आहोत, पण कामच नाही. अजून पोटभर अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, निवारा नाही, काही नाही. त्याला स्वतःची चीड आली आणि फणफणून ताप आला. तो 2 दिवस पडून राहिला. 3ऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला. तेव्हा त्याच्या पोटात आग पडली होती. भर मध्यरात्रीचा समय होता. सर्वत्र शांतता पसरली होती. सारी सृष्टी निजली होती. सारी मानवता निजली होती. सर्व चुलींनी विजल्या होत्या. सर्व भांडीकुंडीसुद्धा निपचित पडली होती. फक्त घरांच्या भिंतीच तेवढ्या उभ्या होत्या. त्या पहाराच करीत होत्या. जणू सर्व काही निर्जीव व भकास वाटत होते. आणि सुलतान एकटाच निघाला होता. कुठे, कशासाठी हे त्याला काहीच माहीत नव्हते.
त्याला माणूस कुठे दिसत नव्हता. एका नाक्यावर एक हडकुळा पोलीस तेवढा मनुष्यत्वाचे अस्तित्व शाबित करीत होता. परंतु तोही एखाद्या रोग आलेल्या कोंबड्याप्रमाणे झिंगत होता. डुलक्या घेत आपली नोकरी करीत होता. समोरच एक सिनेमाचे चित्रमंदिर शांत उभे होते. त्याच्या कपाळावर एक मोठा बोर्ड लटकत होता आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते, श्री शांताराम बापूंची अमर कलाकृती राम जोशी. आणि खाली तो गुबगुबीत राम जोशी आपला डब बडवीत होता. जवळच बयाबाई पदर खोचून दोन्ही हात डोकीवर धरून नाचाच्या पवित्र्यात उभी होती. सुलतान थांबला. त्याने आपले दोन्ही हात आपल्या थिट्या विजारीच्या खिशात कोंबले आणि मान उंचावून तो पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर रखरखीत हास्य तरळले. त्याने नाक फुगवले, डोळे वटारले. चूप! तो जोराने ओरडला. अबे साला कोण बे? पोलीस जागा होऊन गुरगुरला. त्याची झोप मोडली होती. सुलतान गर्रकन मागं वळला. डोळे अंकुचित करून त्याने निरखून पाहिले. मी सुलतान. तो 2 पावले पुढे सरकला. सुलतान? कोण सुलतान? सुलतान महमद का सुलतान तगलक? का अकबर का बाबर का टिपू सुलतान? कोण रे? पोलिसाने खुब्यावरचा सोटा घट्ट पकडून प्रश्नांचा तोफखाना सुरू केला. नाही, या सर्व सुलतानापैकी मी नाही. सुलतान उतरला. मग रात का सुलतान? पोलीस झडप घेण्याच्या पवित्र्यात उभा राहून डाफरला. मी सुलतान हमाल आहे, पण 3 दिवसात एकही हमाली मिळाली नाही मला. सुलतान म्हणाला, लाहोल बिला कोवत. मग आता कुठं जातोस? पोलीस थंड होत उद्गारला. त्याने आपला सोटा सोडला. तो डुलक्या घेऊ लागला. जणू त्याची निराशा झाली. मला ताप आला आहे. मी भूकही लागली आहे. सकाळपर्यंत थांब, मग खा. पण माझ्याजवळ पैसा नाही. पैसा नाही तर काम कर. पोलिसाने साधा नियम सांगितला. पण साहेब, कामच मिळत नाही. मग जेलात जा. आराम आहे तिथे. पोलिसाने दुसरा रामबाण उपाय सांगितला. सुलतानच्या डोकीचे केस ताठ झाले. मग मेहरबान, मला घेऊन चला. हे जेल म्हणजे काय धर्मशाळा नाही. तू चोरी कर, मग मी तुला नेऊन ठेवीन. नाही मी चोरी करणार नाही. साला, चोरी करायला डरतोनी जेलात जायला तयार. पोलीस बिथरला. सुलतान किंचित मागे सरून उभा राहिला. मी मरून जाईल पण चोरी करणार नाही, सुलतान तंबाखू चोळल्यासारखे करीत म्हणाला. मग खुशाल मर जा, पोलीस फुसफुसला. सुलतान चालू लागला. खिशात हात, पोटात भूक, डोक्यात विचाराचे काहूर. तो निघाला. आपण जगावे की मरावे? जगायचे तर कसे, मरायचे तर कसे? जगणे सोपे का मरणे सोपे? त्याला नाना विचाराने हैराण करून टाकले. आणि पोटात भूक दगदगत होती. तो त्या भेसूर रात्री फिरत होता. पेटल्या चुलीवर तवा तापतो आणि त्यात भाकरी भाजून तयार होते. तद्वत सुलतानच्या उदराग्नीने त्याच्या डोक्यातील विचार तयार झाला. बस एवढे सोपे आहे. तो पुटपुटला. सूर्योदय होताच सर्व दुकाने उघडतील, चहाचे हॉटेल्स उघडतील. कोणी मिटक्या मारीत चहा कॉफी पितील, कोणी पाव खाईल, कोणी सिगारेट ओढतील, कोणी शिरा, कोणी पान खाऊन थुंकत बाहेर पडेल आणि आपण उपाशी दारात उभे राहून त्याची तोंड पाहत राहू. कोण आपल्या कामावर रुजू होईल. टांगेवाले टांगे चुंपतील. त्यांचे ते आज माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलेले घोडे चारा खाऊन ताजेतवाने होतील. मग मोठे मोठे जजनी वकील पान चवळत कोर्टात दाखल होतील आणि मी असाच भटकत उपाशी चरफडत फिरत राहणार. नाही, आता हे जिने बस्स. मला ही बेकारी नको. जणू काय त्याच्या जन्माला, त्याच्या देहाला बेकारीचा महारोगच झाला होता. त्याला तो असह्य झाला होता. त्याला हुडहुडी भरले होते. त्याने कासवाप्रमाणे आपली मान आत ओढली होती. आणि तो चालत होता. हे जग माझं नाही. या जगाला माझी गरज नाही. मी मरावं असंच या जगाचं म्हणणं आहे. म्हणूनच आपण तो सूर्योदयापूर्वी घाईघाईनं पावलं टाकीत नाही, झेपा घेत चालला होता. त्याला पुन्हा स्फूर्ती आली. त्याने अमरावती बडनेरा मार्ग धरला. तो अमरावती बडनेरा सडकेनं स्वेर चालला होता. उगवती दिशा लाल उजळ दिसत होती. पहाटेचे वारे आल्हाद देत होते, परंतु सुलतानाच्या जर्जर हृदयाला ते तापदायी वाटत होते. सडकेकडच्या वृक्षावर पाखरे भराऱ्या घेण्याच्या बेतात होती. सूर्योदयाने त्यांना आनंद झाला होता. ती किलबिलाट करीत होती. जणू काय त्यांना कशाची चिंता नव्हती. त्या वटवृक्षाच्या डोणीतील खारोट्या आपली डोकी बाहेर काढून आपले खाद्य शोधित होत्या.
सर्व जीव, पशु, पक्षी आपल्या पोटाचा विचार करीत होते आणि सुलतान आपले पोट घेऊन मुसमुसत निघाला होता. तो वैतागून धावत होता. सारे वारे मुरगळत गिरक्या घेत होते आणि कपाळाला एक मोठा दिवा आणि पेकाटाला 2 डबे अडकावून एक इंजिन धावत होते. ते पिंगुळ पावण्याच्या गतीनं हात पाय खोडीत मुरकुंडीने धावत होतं. त्याला सकाळची मुंबई मुला जाणारी मेर अडवायची होती, म्हणून ते पिंगा घालीत धुराचे लोट सोडीत पळत होतं. कशासाठी? पोटासाठी. तेही ठिसकत होतं. त्याला एकाएकी आचका बसला. आतले उतारू चेंडूप्रमाणे गडबडले. त्यांना जोराचा धक्का बसला. गाडी उभी राहिली. ते इंजिन धापा टाकीत उभे राहिले. आतले लोक खाली उतरून बघू लागले. काय हो, काय झालं? साला ही गाडी की बैलगाडी आहे? एका उतारूने दुसऱ्याला तक्रारीच्या स्वरात विचारले. अहो, गाडी काय करणार? कोण मूर्ख आडवा पडला आहे? एकाने गाडी बेकसवर असल्याचा पुरावा दिला. का हो, का तो आडवा पडला आहे? पहिल्यानं प्रश्न केला. का म्हणजे काय? मरण्यासाठी. तुम्हाला काय वाटलं? दंडवट घालण्यासाठी तो उतारू रागारागाने डब्यात चढला. कोण आहे तो? पहिल्याने चौकशी केली. कोण म्हणे सुलतान नावाचा इसम आहे. तो रुळावर पडला आहे, एका उतारूने सांगितले. मूर्ख साले, हे हिंदुस्थानी उगीच मरायला तयार होतात. पहिल्याने तिरस्कार व्यक्त केला. लोक सुलतानला रुळावरून बाजूला ओढीत होते आणि तो ऐकत नव्हता. सर्वत्र गोंगाट सुरू झाला होता. साहेब, तुम्ही गाडी चालवा, मला मरू द्या, सुलतान आवर्जून सांगत होता. तो मोठ्याने ओरडत होता. लोकांनी त्यांची कुत्तरओढ चालवली होती. नाही नाही साहेब, मला मरू द्या, मी भीत नाही, तो म्हणत होता. लोक त्याला धक्के देत होते. साला खोटी केलीस, एकजण फुसफुसला. ये आम्हा येवना बडनेऱ्यास गेलो असतो. अरे, माझी मेल चुकेल आता. अहो, माझे 50,000चे नुकसान होईल. अहो, आज माझं मुंबईत भाषण आहे. ओढा साल्याला सर्व लोक त्याच्यावर तुटून पडले होते. थांबा, पोलीस आला. कोणीतरी वर्दी दिली. सर्व शांत झाले. कोण? सुलतान. आता मात्र मी तुला जेलात नेऊन ठेवतो. रात्रीच्या पोलिसाने त्याला ओळखले आणि त्याची मानगूट पकडली. गाडी चालू लागली. सुलतान अमरावती सेंट्रल जेलमध्ये आला. परंतु तिथेही त्याला पोटभर अन्न मिळत नव्हते. ते 2 पानगे, तसलाभर डाळ, हिरवी दुरंडी भाजी, शिवाय वार्डरचा होमदांडगेपणा, छनाछनाला उठबस, गिनती वगैरे त्याला भंडावून सोडू लागले. एखादा धनगर जसं हे एक ते एक या भाषेत आपली मेंढरं मोजतो, तशाच प्रकारचे 1-2 1-2 या तालबद्ध हिशोबानं सुलतान हैराण झाला. आणि आज तर त्याने सारा तुरुंग हादरून सोडला. त्याने जेलरच्या डोळ्यात देखत एका खांबावर धडक घेतली. हातातली तसला भिरकावून दिला आणि डाव्या पायावर उभा राहून तो जेबाच घेण्याच्या बेतास आला. मी माझं पोट भरावं म्हणून पुष्कळ प्रयत्न केला. जीवसुद्धा देण्यास मी तयार झालो, हे लक्षात असू द्या. जर मला इथं पोटभर अन्न मिळालं नाही तर मी वाटेल ते करीन. आता मी मरणारही नाही, मग काय करीन ते ओळखा. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याने चिडलेल्या मांजरासारखा चेहरा केला होता. त्याने आपले कार्ड फेकून दिले. नाव सुलतान, बापाचे नाव, गावाचे नाव, कलम 302 असे त्यावर लिहिले होते. जेलर हादरला. सर्व तुरुंग बावरून त्याच्याकडे पाहू लागला. सर्व कैदी बाहेर पडले. जेल हादरला. त्या उंच मनोऱ्यावर घंटा वाजली. जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली. तू शांत हो, जे मिळते तेच मिळणार, जेलर म्हणाला. नाही, मला पोटभर हवे, मी या पोटासाठी लढणार. सुलतान ओरडला. त्याने डाव्या हाताने पैरण वर केली आणि उजव्या हाताची थाप पोटावर जोरात मारली. मी या पोटासाठी लढणार, तो गरजला. जेलर मागे सरला. जणू त्यालाच ती चपारक लागली. तो थरारला, चकित झाला. मूर्ख जीवावर उदार. जेलर पुटपुटला. त्याने ते कार्ड घेतले आणि त्यावर लिहिले 2 भाकरी जादा, आणि तो वार्डाच्या बाहेर पडला. सुलतान समजला की 2 भाकरी जादा मिळणार. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य तरळले. तो शांत